नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण वर्ग समीकरण आणि त्याचे प्रकार व त्यावर थेट विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. राशी व बहुपदी हा चॅप्टर आपण पाहतो आहोत. पूर्वी आपण लेक्चर 1, 2, 3 मध्ये बेजिक राशी म्हणजे काय, बहुपदी म्हणजे काय, नित्य समानता व त्यावरील महत्त्वाची सूत्रे म्हणजेच बेजिक राशीवरील महत्त्वाची सूत्रे, एकचल समीकरण हे तिन्ही पार्ट आपण पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणे म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार आहोत. समीकरणात चलाचा घातांक जास्तीत जास्त 2 असतो त्या समीकरणाला वर्ग समीकरणे असे म्हणतात. आता ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये वर्ग समीकरण असतं. त्यामध्ये a, b, c याला आपण स्थिरांक म्हणतो किंवा सहगुणक सुद्धा म्हणतो. स्थिरांक किंवा सहगुणक असतात. x हे काय आहे, चल आहे. आता इथे चलाच्या ज्या किमतीने या इक्वेशनचे समाधान होणार आहे म्हणजेच वर्ग समीकरणाचे आपल्याला त्यापासून उकल मिळणार आहे. हे आपण एकचल समीकरणामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आता त्याच्या पद्धती आहे. एक आहे अवयव पद्धत आहे, म्हणजेच उकल शोधण्याच्या पद्धती आहे अवयव पद्धत. त्यानंतर दुसरी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी आहे सूत्र पद्धत. आता सूत्र पद्धत जी असणार आहे त्यावरील एक्झाम्पल तर आपण नंतर पाहायचेच आहेत. पण सूत्र पद्धतमध्ये कोणतं सूत्र आपण यूज करतोय बघा, -b प्लस मायनस b² मायनस 4ac dy/2a हे सूत्रावरून याचे अवयव आपण किंवा उकल याची फाइंड करू शकतोय आपण. डेल्टाची व्हॅल्यू सुद्धा दिलेली असते. डेल्टा फाइंड करा असं सुद्धा सांगितलेलं असतं. त्याची व्हॅल्यू असते b² मायनस 4ac. आता हा पार्ट थोडा सेपरेट आहे. याच्यावरील आपल्याला एक्झाम्पल पाहायचेच आहेत. वन बाय वन आपण जातो आहोत. एक्झाम्पल सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण अवयव पद्धत वापरणार आहे. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणता x² मायनस 3x मायनस 18 चा अवयव आहे. आता या प्रकारची गणिते आपण भाग 2, 3 मध्ये पाहिलेले आहेत. तर इथे काय करतोय बघा, आपण 18चे असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला -18चे, की त्यांची बेरीज आली पाहिजे -3. आता याचे अवयव काय येतील, 6 गुणिले 3 6 त्रिक 18. आता मधल्या संख्येचं जे चिन्ह आहे म्हणजे वजा चिन्ह जे आहे ते आपण मोठ्या संख्येला देतोय आणि इथे मायनस येण्यासाठी इथे आपल्याला प्लस करावे लागेल. जर इथं प्लस असतं तर इथं मायनस आलाच, म्हणजे मायनस प्लस मायनस होईल. म्हणजेच -6 आणि -3 काय होणार आहे, -3 उत्तर येणार आहे. इथं हा जो आपला आहे तो करेक्ट आला आहे -3. यांची ॲडिशन काय आली -3. आता या व्हॅल्यू पुट करूया इक्वेशनमध्ये. x² मायनस 3x जागी काय करणार आपण, -6x प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. आता या दोघांचे आपल्याला काय करायचे, 2 पार्ट करायचे. x कॉमन निघतो यामधून, x मायनस 6 ब्रॅकेटमध्ये राहणार प्लस 3 कॉमन निघेल यातून आणि x मायनस 6 ब्रॅकेटमध्ये राहणार. आता इथे हे 2 कॉमन आहेत, मग त्याऐवजी आपण 1 घेतोय आणि हा x प्लस 3 म्हणजे हे 2 झाले ह्या इक्वेशनचे अवयव. आता यापैकी कोणते आहेत, ॲन्सरमध्ये कोणते आहेत, x मायनस 6 म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. अन्न पुरवठा निरीक्षक 2018ला प्रश्न आलेला आहे. या प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येतात. प्रश्न क्रमांक 2 पाहतोय आपण आता पुढे. या इक्वेशनमध्ये काय आहे बघा प्रश्न, जर x² प्लस 7x प्लस 12 बरोबर x मायनस 4 तर म्हणजे एक अवयव याचा दिलेला आहे आपल्याला x प्लस 4 आणि दुसरा अवयव आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे इथे काय असले पाहिजे, दुसरा अवयव यातून शोधायचा. हा प्रश्न क्रमांक 1 सारखा आहे आणि हा तुम्ही सोडवून मला कमेंट करायची आहे. चला वळूया तिसऱ्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 3 आहे, वर्ग समीकरण सोडवा. x² समीकरण काय दिलेलं आहे, समीकरण सोडवा म्हणजे त्याची उकल फाइंड करा. तर इथे समीकरण दिलेलं आहे x² प्लस 4x मायनस 1. आता हा अवयव पद्धतीने सोडवता येईल का, नाही, कारण 1चे असे अवयव पाडायचे आहेत की त्यांचा बेरीज त्यांची 4 आली पाहिजे. 1 गुणिले 1 तर 2 येईल आणि याशिवाय दुसरा अवयव त्याचा पडणार नाही. त्यामुळे आपल्याला सूत्रावरून आपण याचे अवयव पाडणार आहोत, म्हणजे सूत्र पद्धत इथे वापरणार आहोत. सूत्र पद्धत
फॉर्म्युला काय आहे, सूत्र म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे बघा, -b प्लस मायनस b² मायनस 4ac डिवाइड 2a. आता हे आहे त्याचं उकल फाइंड करण्याचं सूत्र आहे. आता यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. ची व्हॅल्यू आहे 1, ची आहे 4, यावरून लिहितोय आपण. आता याचं कंपॅरिझन कशाची करतोय आपण, ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे a असेल 1, b असेल 4 आणि c असेल -1. आता ह्या व्हॅल्यू यामध्ये पुट करायचे आहेत. एक्स बरोबर -b म्हणजे -4 प्लस मायनस b² ची व्हॅल्यू येईल 16, 4 इंटू a ची व्हॅल्यू येईल 1, c ची व्हॅल्यू येईल -1 डिवाइड 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1. -4 प्लस मायनस 16, हे मायनस काय होईल, प्लस होईल, +4 होईल डिवाइड 2. -4 प्लस मायनस याचं काय येणार आहे, 20 येईल डिवाइड 2. आता इथे काय येईल, पुन्हा हे आपण आहे असं लिहूया. आता इथे काय करतोय आपण, 4 गुणिले 5 20 येईल, प्लस मायनस 4 इंटू 5 डिवाइड 2. तर -4 प्लस मायनस, आता याचं 4चं वर्गमूळ घेता येईल आपल्याला, 2 बाहेर आले, आत वर्गमूळच्या आत काय राहील, रूटच्या आत 5 राहील डिवाइड 2. आता या 2 सेपरेट देऊया याला, म्हणजेच काय होईल, -4 डिवाइड 2 प्लस मायनस 2 रूट 5 डिवाइड 2. हे 2 कॅन्सल होतील तर -2 येईल. म्हणजे अवयव काय येतील बघा, -2 प्लस मायनस रूट 5. म्हणजेच काय झालं, -2 प्लस रूट 5 हा एक अवयव येणार आहे आणि -2, कारण इथे एकदा प्लसचं घेतलेलं आहे आपण आणि एकदा मायनसचं घेतो इथं आपण. म्हणजे हे 2 त्याचे अवयव झाले. आता उत्तरामध्ये या इक्वेशनचा एक अवयव येईल -2 हा प्लस रूट 5 आणि -2 मायनस रूट 5. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल -2 प्लस रूट 5. ज्यावेळी अवयव पडत नसतील त्यावेळी आपण या प्रकारचं सूत्र हे वापरतोय आणि हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढा. विवेचक काय असतं, म्हणजेच काय असतं, डेल्टाची किंमत काढा. डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा बरोबर b² मायनस 4ac हा डेल्टाचा फॉर्म्युला आहे. आता हे जे इक्वेशन आहे x² प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0, याची तुलना आपल्याला x² ax² प्लस bx प्लस c बरोबर 0 याबरोबर करायचे आहे. इथं a ची व्हॅल्यू काय येईल 1, b ची व्हॅल्यू येईल 6, c ची येईल 9. आता विवेचक म्हणजेच काय, डेल्टाची व्हॅल्यू काय येईल, b² म्हणजे 6चा वर्ग वजा 4 गुणिले a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 9. 36 वजा 36, 9 चौक 36, 0 डेल्टाची व्हॅल्यू असेल किंवा विवेचकाची किंमत असेल 0. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10, पुढील वर्ग समीकरण सोडवा. y² प्लस 10y मायनस 56 इज इक्वल टू 0. हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. तर इथे आपण अवयव पद्धत वापरतोय, y² प्लस 10y मायनस 56 इज इक्वल टू 0. आता 56चे असे अवयव पाडा की त्यांची बेरीज येणार आहे 10. आता 56चे अवयव येतील 14 चोक 56, 8साठी 56 हे सुद्धा अवयव येतील, पण यांची बेरीज काय आली पाहिजे, 10 आली पाहिजे. येते का नाही. आता यांची वजाबाकी किती येणार आहे, 14 वजा 4 10 येणार. बेरीज किंवा वजाबाकी ही मधला जो अंक आहे ते आली पाहिजे. म्हणजे 14 वजा 4 10, म्हणून आपण 14 घेतोय. आता इथे 6 मधल्या संख्येचं जे चिन्ह आहे ते प्लस आहे, ते आपण मोठ्या संख्येला देतोय आणि इथे मायनस आहे. आता इथे ज्यावेळी आपण मायनस ठेवणार आहे त्यावेळी हे मायनस होईल, प्लस मायनस मायनस होईल. आता या 2 व्हॅल्यू येतील, त्या 2 व्हॅल्यू पुट करूया. प्लस 14y वजा 4y वजा 56 बरोबर 0. याचे 2 पार्ट करूया. यामधून y कॉमन येईल, कंसामध्ये y प्लस 14 राहील, -4 कॉमन येईल. तर मायनस पण कॉमन घेतलेला आहे, 4 पण घेतलेला आहे. आत काय येणार y आणि हा मायनस इथे प्लस घेतला तर इथे मायनस होईल. जर मायनस घेतला तर मायनस मायनस प्लस होईल, त्यामुळे इथे काय घ्यायचं, मायनस. शक्यतो जो इथं असतो
तो डोळे झाकून इथे रिपीट करायचा, म्हणजे y + 14, म्हणजे उत्तर आपलं चुकणार. मग y - 4 आणि y + 14. पण इथला आपला करेक्ट असला तरच तो इथं करेक्ट होतो. 0 म्हणजे y = 4 आणि y - 14 हे त्याचे अवयव आले. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11. 3y² - 14y + 8 = 0 या वर्ग समीकरणाची मुळे शोधा. थोडा वेगळा प्रश्न आहे हा. आपण इथं काय करत होतो, सुरुवातीला जे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये होते, x² + 10y + 10x - 50x असे इक्वेशन आपण पाहिले आहेत. त्यावेळी काय होतं, तर x² जो सहगुणक होता तो काय होता, 1 होता. इथे y² जो सहगुणक आहे तो किती आहे, 3 आहे. 3y² - 14y + 8 = 0. अशा समीकरणामध्ये ज्यावेळी आपण अवयव पद्धतीने आपल्याला फाइंड करायचं याची उकल, तर अशा समीकरणामध्ये आपण काय करतोय, तर yचा जो सहगुणक आहे 3 गुणुले या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. 3 × 8 काय होईल, 24 आणि 24चे आता असे अवयव पाडायचे की त्यांची वजाबाकी किंवा बेरीज 14 आली पाहिजे. आता 24चे असे कोणते अवयव पाडणार आहे की त्याची 14 येईल. 12 दोन्ही 24. त्या म्हणजे मधल्या संख्येचं जे चिन्ह आहे ते मायनस मोठ्या संख्येला जाईल. इथं काय येणार आहे, प्लस असणार. आता इथे जर तुम्ही प्लस ठेवलं तर काय होईल, तर मायनस येणार. मायनस प्लस मायनस होईल. म्हणजे हा रूल तुम्हाला घातांकाचे मी सुरुवातीला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. प्लस प्लस बरोबर प्लस, प्लस मायनस बरोबर मायनस, मायनस प्लस बरोबर मायनस आणि मायनस मायनस बरोबर. जर इथं आपण प्लस ठेवला म्हणजे मायनस आणि प्लस, इथं उत्तर काय येणार आहे, मायनसमध्ये येणार आहे. म्हणजेच आपल्याला ठेवायचं काय आहे, मायनस 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 प्लस होईल प्लस इथे. म्हणजेच -12 - 2 हे 24चे अवयव असतील. आता इथे पुन्हा लिहितो आपण 3y² - 14y + 8 = 0. तर 14yच्या ऐवजी आपण हे अवयव लिहितोय, म्हणजे -12y - 2y + 8 = 0. 2 पार्ट करूया. y कॉमन येईल, 3 कॉमन येईल, y कॉमन, म्हणजेच काय राहील इथे y. 3y² झाला -4 म्हणजे 3 चोक 12y. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो इथं जर तुमचं करेक्ट असेल इथेपर्यंत जर तुमचं हे उत्तर जर बरोबर असेल तर तुम्हाला हे पुढे लागू होणार आहे. y - 4 आहे असा लिहायचा. आता इथे y - 4 होण्यासाठी इथे किती घ्यावं लागेल, 2 घ्यावं लागेल. म्हणजे 2y इथे येईल आणि 8 येईल इथं. आता इथे जर मायनस ठेवला आपण तर मायनस 2y होईल आणि मायनस 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 प्लस प्लस 8 होईल = 0. आता याचं उत्तर कसं येईल, y - 4 हा 2 वेळा हा एकदा घेतला आणि 3y - 2 = 0. म्हणजे y बरोबर 4 आणि 3y बरोबर 2 म्हणजे y बरोबर 2/3. आता हे दोन काय येतील, त्याचे अवयव येतील. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. 4 आणि 2/3 हे या इक्वेशनचे अवयव असतील. तर मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरण म्हणजे काय, त्यातील काही पद्धती म्हणजेच सूत्रपद्धत, अवयव पद्धत आपण पाहिलेली आहे. त्यावरील एक्झाम्पल आणि पूर्ण वर्ग पद्धत म्हणजे काय आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.